असं घडतंय असं का वाटतंय? म्हणजे लाईक ज्याला आपण म्हणतो की 97% ब्लॅक मॅजिक नसतं आणि 3% ब्लॅक मॅजिक असतं, असं तुम्हाला का वाटतं की तुम्ही त्या 3% मध्ये आहात? प्रत्येक ठिकाणी अडचणी आहेत मॅडम. ज्या कामात हा व्यापला ना प्रत्येक ठिकाणी अडचणी आहेत ना. बरं काय होतंय की जर बाजूबाजूला क्षेत्र आहे, बाजूचं क्षेत्र विकलं जात आहे 16 ते 18 लाख रुपये गुंठा, त्याच्या बाजूलाच माझं आहे 100 मीटर 150 मीटरला. मी 10 लाख रुपये म्हटलं 12 लाख म्हटलं तरी जात नाही. पण मला सांगा ना, म्हणजे असं कधी झालं की काहीच होत नाहीये, म्हणजे सगळंच स्टॉप झालंय असं होतं? तेच झालंय, आता स्टॉपच झालंय ना. पण तुमच्याकडे ऍसेट आहे, तुमच्याकडे आहे सगळ्या ना. गोष्टी आहेत, तुमची फॅमिली छान आहे, तुम्हाला 7 वर्षानंतर मुलं झाली हो. आहेत. मग कधी एक थॉट असं येत नाही की सगळं काही बरोबर चाललंय का? नाही ना. म्हणजे सध्या डोक्यात असं काय काय? होतं मॅडम की जी गोष्ट व्हायला पाहिजे, समजा लेट झाली हरकत नाही, पण त्या लेटला पण काहीतरी सीमा पाहिजे, ओके, परफेक्ट. मर्यादा पाहिजे. मला काय म्हणायचं की ठीक आहे की लगेच तू खाल्ल्यावर रूप येतं असं काही प्रकार नाहीये. पण कसं होतं की ज्यावेळेस आपण एखादं काम करत असतो तर समजा ज्याला महिना लागणार आहे, मी काय म्हणतो 2 महिने लागतील, पण डायरेक्ट वर्ष नाही लागलं पाहिजे ना. आणि तुम्ही मेहनत करताय. बेसिकली मी पण तुम्हाला ऍग्री करेन, कारण तुम्ही मेहनत करताय, तुम्ही खूप मेहनत करताय. म्हणजे आजही मी तुम्हाला भेटायला बोलवलं की उद्या मला पॉसिबल नाहीये, तुम्हाला आज यायला लागेल, तुम्ही आलात, तुम्हाला त्यातनं निघायचंय म्हणून 100% तुम्ही इथे आलात. हो. ठीक आहे, दॅट इज परफेक्ट थिंग अबाउट यू. निघायचं म्हणजे मला, मी जसं तुमच्या रिव्ह्यूज बघतोय तर मला माझं मन सांगते की तुम्ही याच्यातनं मला बाहेर काढा. हा माझा कॉन्फिडन्स सांगतोय मला. बरोबर. त्याचं रिझन काय मॅडम की ज्या अडचणी आहेत, ठीक आहे, आज तुम्ही एवढी वर्ष तुमच्या क्षेत्रात काम करताय, तुम्हाला नॉलेज आहे, किंवा माझी पत्रिका बघितल्यानंतर तुम्हाला काहीतरी जाणवलं असेल, मग त्यातल्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही असू शकतात, जे काय असेल. गोंधुगिरी वापरणार नाही नाही, तसं नाहीये. म्हणजे मी कुठे तुमचा उतारा करणार नाही, नाहीये, नाही, नाही. हवन करणार नाहीये. पण मी लाईफ टाइम तुम्हाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज तुम्ही इथपर्यंत आलात ना, तर आपण सामदाम दंडभेद सगळे वापरले. आपण तुमचं लोन रिपेवर काम केलं, फायनान्सवर काम केलं, तुम्ही ज्या काही घरातल्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर पण तुमचा ओरा अपग्रेड करण्यासाठी मी काम करतेय. म्हणजे जेणेकरून मला तुम्ही इतके स्ट्रॉंग पाहिजे आहात, म्हणजे ऍज अ किंग तुम्ही तुमच्या प्रोफेशन मध्ये पाहिजे आहात. बाकी सगळ्या गोष्टी झिरो होऊन जातात ना जेव्हा पैसा येतो. बेसिकली ऍट द एंड पैसा. म्हणून मी या कुंडलीमध्ये खरं सांगू तर 47% तुमच्या हेल्थवर काम केलेलं आहे, बाकी 53% जे आहे ते मनी आणि रिलेशनशिपवर काम केलंय. ताबीजमध्ये कंटेनमेंट, ताबीजमध्ये कुठलीही भुकटी मिळणार नाही, कुठलंही काही मिळणार नाही, काय प्रॉपर यंत्राज आहे जे शास्त्रशुद्ध पद्धतीने ओरिजिनल ग्रंथांमधनं तुमच्या प्रॉब्लेमवर कुठलं यंत्र महत्वाचं आहे जे तुमच्या ओऱ्याला सतत प्रोटेक्ट करेल. आता नजर लागते तुम्हाला, लोकांना दिसतंय की एवढा प्रॉब्लेम मध्ये पण हा कसा स्ट्रॉंग उभा आहे. नाही, लोकांना माहितच नाही कायला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे हा फक्त मला माहिती आहे. एक्झॅक्टली. लक्षात आलं का? प्रॉब्लेम आहे हे मला माहिती आहे. मग कसं होतं का, लोकांना काय वाटतं की हा आहे ना एवढा प्रॉपर राहतो, परत दिवसभर कामही करतो, बरं त्यांना नाही माहिती का याच्या डोक्यात बाकी याचं काम बदल हा होतं. मग हा एवढं करतो, तर लोकांना म्हणणार भरपूर काहीतरी ठीक आहे, पण आज तुम्ही ब्लॉक झालेलो आहे. शेवटी बरं काय होतं की प्रॉपर्टी तुमची किती असते पण लिक्विडच तुमच्या हातात नाहीये, तुम्ही करणार काय? त्यात तुमच्या हेल्थची तुम्हाला काळजी घ्यायची. पैसे आता दुसरा भरपूर विषय येणार. मॅडम असा की आता